ठाकरे बंधू करतायत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे नाशिक मधली ही आकडेवारी जाणून घेत असताना पुन्हा एकदा पुण्यात काँग्रेसचे प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात होते, त्यांनी तिथून राजीनामा दिला, पक्ष सोडला, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। प्रशांत जगताप हे पिछाडीवर असल्याचं कळतंय, पण हे पोस्टल वोटिंग आहे। बरोबर, हे पोस्टल वोटिंग आहे तसं तर, पण प्रशांत जगताप यांच्याबद्दल सांगायचं झालं ते पुण्याचे माजी शहराध्यक्ष होते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी महापौर देखील होते। बरोबर, नाशिकमध्ये भाजपचे 2 बंडखोर उमेदवार आघाडीवरती असल्याचं कळतंय। मुकेश शहाणे आणि शशिकांत जाधव असे हे 2 उमेदवार आहेत, बंडखोर उमेदवार आहेत जे आघाडीवरती आहेत। बंडखोरांचा जोर देखील जोरदार राहणार आहे। म्हणजे इच्छुक उमेदवार होते भाजपचे, त्यांना भाजपने उमेदवारी नाही दिली, त्यामुळे ते बंडखोर आता म्हणून उभे राहिले। त्यांच्या घरापर्यंत धाव घेतली, अगदी रडारड झाली। नाशिकमध्ये आयारामांना प्राधान्य दिलं गेलं, अशी रडारड भरपूर इच्छुकांनी केली आणि त्यानंतर ज्यांच्यासाठी आम्ही दगड खाल्ली, दगड अंगावर घेतली, त्याच उमेदवारांना तुम्ही प्राधान्य मुंबई 6व्या फेरीत शशिकांत शिंदे हे आघाडीवरती असल्याचं कळतंय। समाधान सरवणकर पिछाडीवरती आहेत। इथं सरवणकरांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, पण निशिकांत शिंदे ही आघाडी कायम ठेवतात की सरवणकर पुढे जात आहेत, फेऱ्या बाकी आहेत।